हीच काकांच्या चरणी श्रद्धांजली। आणि यापुढं आता मी सिनियर आहे, घोरपडे सर आहेत, शैलेंद्र आहे, पुन्हा बाकीचे करके वगैरे आहेत, तर ह्यांचं सुद्धा आपण ऐकायला शिकलं पाहिजे ना। त्यांनी आम्हाला काय सांगायचं, कारण कोण कोण करके काका चिडले तर वैतागतात, पण करके काकांनी पण आवाज खाली घ्यावा असं मला वाटतंय आणि सगळ्यांनी शांतपणे आपले कार्य करायला पाहिजे। काकांचं नाव सगळ्या महाराष्ट्रात परदेशात झालं आणि ते कायमच राहणार आहे। दादाबाबांचं कार्य त्यांनी 50 वर्ष केले। आपण जेवढं जमल तेवढं करूया आणि आम्हाला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं तरच आम्ही पुढची प्रगती करू शकू, असं एवढं बोलून मी दुसऱ्याला 2-2 मिनिटं बोलायची संधी देतो। सगळ्यांनी थोडक्यात आपलं मनोगत सांगावं अशी मी आपल्याकडे प्रार्थना। आपण सर्वजण जमलेलो आहोत। वास्तविक जसं डॉक्टर सरांनी सांगितलं की ही वेळ इतक्या लवकर येईल असं कुणाच वाटलं नव्हतं। काकांची थोडीशी तब्येत शेवटच्या काळामध्ये जरा कमी झाली आणि गुरुचरणी ते लीन झाले। आता 100% ते दादांच्या जवळच गेलेले आहे, याची काही शंका कुणाच्या मनामध्ये बाळगायचं कामच नाही। आता त्यांच्या कार्याविषयी जर बोलायचं म्हणलं, काकांचा उत्साह जो असायचा तो अतिशय वाखाणण्याजोगा असायचा। प्रत्येक कार्य, कुठलाही इव्हेंट असू दे, म्हणजे विशेषतः त्यांचं संमेलनावर खूप त्यांचा भर असायचा। आपण जर मागे 10 वर्षामध्ये फ्लॅशबॅक जर टाकला तर लक्षात येईल बघा, सगळ्यात जास्त संमेलन हे लोमटे काकांच्या कालावधीमध्ये झालेलं आहे। कुठे असू दे, केंद्र असू दे, आणि त्यांना नुसतं म्हणायचं म्हणजे काका आपण आमच्या ठिकाणी सेमिनार घेऊया का, लगेच त्यांची ती चक्र सुरुवात व्हायची। असं म्हणत आहे, औदुंबरमध्ये आम्ही सुचवल्यानंतर त्याने 1-2 सेमिनार त्यांनी तिथे घेतलेले होते। शिर्डीचं सेमिनार त्यांच्या डोक्यात घातल्यानंतर त्यांनी लगेच तिथे ऍक्शन सुरू केली आणि तेही घडवून आणलं। 2018 साली 3 दिवसाचं सेमिनार बहुतेक मला या साई स्वाध्यायामध्ये जेवढी केंद्र आहेत ते तेवढी कराड केंद्राने करून दाखवलेली आहे। हे त्यांच्या अध्यक्षतेखाली सगळे झालेलं आहे। त्याचबरोबर दर्गा दर्शन असू दे, दर्गा दर्शनाला ते नेहमी उत्सुक असायचे। काका दर्गा दर्शन यावर्षी जायचं का, जाऊया की आपण नोव्हेंबरमध्ये जाऊ, त्यावेळेला वातावरण चांगलं असतंय असं म्हणणार। स्वतःला लगेच तयारी करणार, 2-3 महिने अगोदर त्याचं प्लॅनिंग करणार आणि सर्वांना सोबत घेणार, शेवटपर्यंत नेणार, व्यवस्थित नेणार, व्यवस्थित आणणार, सगळ्यांची काळजी घेणार। हे असं आम्ही एक योग आला होता आम्हाला नक्कीच, तर त्यामध्ये आम्हाला खूप चांगला अनुभव आला। काकांच्या अनेक स्मृती आहेत। दुसरी गोष्ट, काका हे एक सगळ्यांची वागताना एक पितृत्वाच्या नात्याने वागायचे। सर्वांची सांभाळून घेणे, सर्वांची चौकशी करणे, ते नुसते गुरुबंधू नव्हते तर अनेकांचे वडील पण होते ते। तर काकांना वास्तविक आम्हाला भरून येते नाही, कारण काही वेळ येईल असं वाटलंच नव्हतं। तर काकांना पुन्हा एकदा मी श्रद्धांजली वाहतो आणि माझं मनोगत थांबवतो। विषयी बोलायचं म्हणजे किती बोलावं काही होणार नाही। काकांनी मी माझा त्यांचा जास्तीत जास्त संबंध शिर्डी सेमिनार, औदुंबर सेमिनार यावर झाला। काकांनी आपल्या सेवकावर किती प्रेम करावं, किती जवळ जावं, सगळ्यांच्या बद्दल त्यांच्या मनात नेहमीच प्रेम असायचं आणि सगळ्यांना त्यांनी आपलंसं करून सोडलं। बऱ्यापैकी गुरु बहिणींना त्यांनी स्वतःची मुलगीच मानली, एकच मानली। आणि सद्गुरूंचे विचार किती काकांच्या स्वतःच्या रुजले होते आणि किती दुसऱ्यापर्यंत न्यायचे हे काकांनी खूपच हे केलं। खरं आज त्यांची शोकसभा म्हणजे मनाला पटतच नाही। आणि माझ्या मिसेसच्या बाबतीत तर मला इतकं त्यांनी केलं की ज्यावेळी तिची प्रकृती अतिशय बिकट होती तरी काका मला सारखं विचारायचं, तुझ्याकडे पैशाची परत तुम्ही तर मला सांग,
किंवा इतकी गोरपडे सर आणि काका आले त्यावेळी काकांची प्रकृती इतकी नादुरुस्त होती की त्यांना अक्षरशः आमच्या घरात धरून यावं लागलं, तरी सुद्धा ते संवेदना द्यायला इतक्या वाईट परिस्थितीत तिथं आली होती. म्हणजे गुरु बहिणी बंधूंच्या किती प्रेम करावं हे खरोखर लोमटे काकांसारखं मला वाटतं कोणाला होईल का नाही मला माहीत नाही. आणि त्यांची जी निष्ठा होती गुरूंच्यावर, त्यांची जी काय हे होती ती खूपच काय वाखाणण्याची होती. आणि त्यांच्यातले गुण जर आपण नाही म्हटलं तर लई 100% काय होणार नाही, पण काही जास्तीत जास्त घेऊन जर पुढे कार्य चालू ठेवलं तर हीच खरोखर मला श्रद्धांजली ठेवलं असं मला वाटतं. आम्ही दादांना तर बघितलं नाही, पण दादा लोमटे काकाच्या रूपात आम्ही दादांना बघत होतो. आपकी नजरों में समझा वाक्य बढ़ गई दिन पर दिन आपकी परेशानी. त्याप्रमाणे दादांचं जे रूप होतं ते आम्ही लोमटे काकाच्या बघत होतो. आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जे मार्गदर्शन केलं ते नेहमीच बोलायचे मला की चंदनाचं खोड कसं आपण झेचतो तसं आपण या काळात झेचलं पाहिजे. खरं आपण त्यांनी जे विचार किंवा त्यांनी जे आम्हाला घडवलं त्याप्रमाणे आपण आपलं जीवन करतो म्हणजे हीच त्याची त्यांनी श्रद्धांजली घेण्यासाठी. लोमटे काकांचे आणि आमचे संबंध गेल्या 40 वर्षापासून म्हणजे दादांच्या मार्गात आल्यापासून त्यांचे संबंध आहेत. आणि त्यांनी स्वतःला पूर्णपणे त्या कार्यात बोलवलं. त्यांचं कार्य म्हणजे सदा डोक्यात त्यांच्या ते कार्य लोक सेवा मंदिर एवढं बाकी काय नसायचं. आणि आम्हाला सुद्धा त्यांनी वैयक्तिक घरगुती सगळ्या भरपूर मदत केली आहे. आणि असं वाटलं की मी नशीबवान आहे की त्या दिवशी ज्या दिवशी हा प्रसंग घडला त्या दिवशी मी स्वतः तिथं हजर होतो. आणि जे काही त्या दिवशी मला करायला मिळालं त्याच्यासाठी मी माझं भाग्य समजतो. आणि आपण इथनं पुढं सगळ्यांनी सेवकांनी त्यांनी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत ह्याचं पूर्ण तंतोतंतपणे पालन केलं पाहिजे. आपल्यावर आता जबाबदारी वाढली आहे, काका नाही आहे, त्यांचंच कार्य पुढं न्यायचं असेल तर आपल्याला त्यांच्या मार्गानं चाललं पाहिजे आणि जबाबदारीनं वागलं पाहिजे प्रत्येक सेवकांना. एवढंच, बाकी सगळ्यांना काय. केंद्रावर तर 2014च्या आधीपासून येतच होते, पण काकांच्या जवळ जी मी आले ती माझी आई गेल्यानंतर 2014 नंतर मी जास्त म्हणजे त्यानंतर मला आईचं प्रेम वडिलांचं प्रेम जे काही मिळालं ते काकांकडूनच मिळालं. आणि प्रत्येक गोष्टीची मी त्यांना कळल्यानंतर प्रत्येक माझ्या गोष्टीची त्यांनी फोन करून चौकशी केली. मुलांच्या बाबतीत प्रॉब्लेम होते, घरातले प्रॉब्लेम, पण त्या प्रत्येक वर्षी बारीक सारीक गोष्टी त्यांनी फोन करून हे झालं की नाही ते झालं की नाही हे करून चौकशी केली. सेमिनारचं काम असेल त्यावेळेला फोन करून बोलायचे, स्नेहल तुला ही जबाबदारी देतोय मी. म्हणजे त्यांना एक हे होतं की नाही ह्या माणसावर मी ही जबाबदारी दिली तर ते पार पडेल. हक्कानं सांगायचे ही तुला जबाबदारी दिली तर तू ती करशील ना. हो काका. म्हणजे आता आपण इथून काय करायचं, त्यांनी तर आपल्याला प्रेम सगळ्यांना मलाच दिलं असं मी म्हणणारच नाही, सगळ्या सेवक सेविकांना सगळ्यांना अगदी आई वडिलांप्रमाणे सगळ्यांना प्रेम दिलं. आपण आहे आपलं काम आहे की इथून पुढच्या लोकांना आपणही त्यांना तशीच त्यांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे तीच शिकवण पुढे ठेवायची. त्यांनी घेतली दादाबाबांकडून, आपण घेतली त्यांच्याकडून, तीच शिकवण आपण पुढे चालू ठेवायची. त्यांनी ज्या तळमळीनं हे कार्य चालू ठेवलं होतं त्याच तळमळीनं आपणही ठेवायचे. आता आपण असं वाट नाही बघता म्हणजे की हा मला हे कोण काम सांगेल का मग मी ते करेन केंद्राचं काम, असं होता कामा नये. स्वतःहून आपण म्हटलं पाहिजे. आहेत आपल्याला सिनियर लोक की त्यांना नाही काका ही मी जबाबदारी पार पाडू शकेन, तर ती खरी आपली श्रद्धांजली. त्यांनी सांगायचं आणि मग आपण काम करायचं असं म्हणण्यापेक्षा की ही जबाबदारी मी पार पाडू शकतो असं सगळ्यांनी जर म्हणून आपण हे कार्य काकांचं जर पुढं नेलं तर तीच खरी त्यांची श्रद्धांजली. म्हणजे दुःखी कष्टी मानव मिळतात तसं आपण दुःखी कष्टी होते, दगड लोंढे होते. आणि आपण दादा तर महासागर होते, लोंढे काही सागर होते, सामावून घेतले आमचे.
आणि सामान घेऊन त्यांनी असं ठेवले नाही, म्हणजे ज्यांच्याकडनं छोट्याकडनं सुद्धा त्यांनी सेवा करून घेतली, म्हणजे जे माध्यम म्हणून. मला इथं सेवेला यावं अशी इच्छा व्हायची, पण आम्ही लगेच यायचो नाही. मग गप्प बसले विचारायचे, काय तू काय गप्प बसली? तर काका मला पण की आता कसं सेवा करायची. तर ज्या वेळेला केंद्रात तिथे कामकाज आले त्यावेळेला काकाने सांगितलं ही सेवा तुला अशी अखंड दिली आणि ते वचन मी माझं हे असेपर्यंत मी करणार आहे. आणि कदाचित आपल्यापैकी त्यांना सुद्धा या प्रकार किंवा यासारखा अनुभव आला असेल. म्हणजे काका देहाने आणि मनाने एवढे विकसित होते की कार्यकेंद्राव्यतिरिक्त पण जेव्हा ते घरी असायचे आणि ते जे बोलायचे ते खरं व्हायचं, म्हणजे ते निराकरणच असायचं. म्हणजे चालता बोलता ते कामकाज करायचे घरी सुद्धा केंद्राव्यतिरिक्त. आणि असं मी संस्थेच्या कामानिमित्त माझी रोजच भेट व्हायची काकांशी. आणि मला काही माझं वैयक्तिक काम आलं, कौटुंबिक काम आलं तर मी काकांकडे सुट्टी मागायचो. काका सुट्टी द्यायची सुद्धा. पण कधी कधी काय व्हायचं, काका अचानक मला अगदी शेवटच्या क्षणी संस्थेचं एखादं काम सांगायचे की हे काम कर मग तू जा. पण मी सुरुवातीला 1-2 वेळा काय केलं, मी काकांना म्हणायचो काका मी हे आल्यावर करतो. तसं केल्याने मी जेव्हा माझं काम करायला जायचो ते व्हायचंच नाही, ते यशस्वी व्हायचं नाही, अपूर्ण व्हायचं. मग आल्यानंतर मी ते काम करायचो आपल्या संस्थेचं. पण नंतर मी काय केलं की काकांनी जे सांगितलं ना ते त्या क्षणी आणि माझं काम बाजूला ठेवून मी ते काम आधी करायचो संस्थेचं. आणि नंतर जेव्हा मी माझं काम करायचो तर ते यशस्वी व्हायचं किंवा ते पूर्ण व्हायचं. म्हणजे ते मी त्याला एक प्रकारचं निराकरणच समजतो की माझं काही जे वैयक्तिक किंवा कौटुंबिक काम आहे तर काका मला आधी सांगायचे तू आधी हे काम केलंस तर तुझं काम यशस्वी होईल. म्हणजे अगदी सहज बोलता बोलता ते आपल्याशी जसं बोलायचे मंदिराव्यतिरिक्त ते एक प्रकारचं कामकाज किंवा निराकरणच ते असायचं. आणि ही खंत आता आयुष्यभर राहणारच आहे की ही वेळ नव्हती काकांनी जाण्याची, आपल्याला आणखी त्यांची आवश्यकता होतीच. आणि एवढंच करतो. लहानपणापासून कार्यकेंद्रावर काकांना पाहत आलो. मनोहरांचा सहवास कमी भेटला पण लोकरांना जास्त भेटला जसं केंद्रावर तेव्हापासून. आता एकच वाटतं की नेतृत्व काय असावं तर ते लोकरांसारखं असावं. कारण कार्यकेंद्र कामकाज असू देत, आरती साधनं असू देत, ओंकार साधनं असू देत किंवा संस्थेचं जे काही ट्रस्टची कामं असू देत ह्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक येणारे भक्तभाविक असू देत, सेवक असू देत ह्यांचे पर्सनली सगळ्यांचं लक्षात ठेवायचं. कोणाची काय अडचण होती मागच्या वेळी आणि ते विचारायचं पर्सनली, हो तुझं बरं आहे का ते. म्हणजे एवढं त्यांच्यासारखं हुशार व्यक्तिमत्व मी तरी आत्तापर्यंत पाहिलं नाही. आणि अजूनही असं वाटत नाही पण असं काही झालंय, पण आहे ती परिस्थिती आता मान्य करावी लागली. आणि प्रत्येक सेवकांच्या बद्दल एका कोणी व्यक्ती असू दे त्याच्यातला काय चांगला गुण आहे आणि तो कार्याला कसा जोडायचा हे ते बरोबर त्याचं वेळ साधायचे. आणि अजून त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे, म्हणजे तेवढा वेळ नाही आहे. जेवढे त्यांच्या सहवासात होतो त्याचे खूप छोटे छोटे पैलू आहेत लक्षात राहण्यासारखे आणि ते कायम आयुष्यभर स्मरणात राहणार आहे. बस एवढं सांग. आणि काकांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून काकांच्या बद्दलच्या काही माझ्या वैयक्तिक असेल कार्यासंबंधी असेल त्या भावना व्यक्त करायला मी आल्यानं सांगितलं. काकांचं कार्य काही शब्दामध्ये व्यक्त करणे किंवा आपल्या विचाराप्रमाणे व्यक्त करणे हे कुठल्याही मानवी बुद्धीला शक्य नाही. मला अजून चांगलं आठवतं, मला मधुकाका मुंबईवरनं घेऊन आले. मुंबईवरनं घेऊन आले तर मधुकाकाच्या घरी जायला अडचण होती ती आमच्या मिसेसची होती. तिला तो कुठला त्रास होता हे मला माहित नव्हतं, कारण त्यावेळेला काय बाधा अमकं तमकं हे सगळं माझ्या
कल्पनेच्या पलीकडच्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यांनी मला लोटे काकांच्याकडे जायला सांगितलं. म्हणजे जुनी खोली होती त्यावेळेस तिथे. मग तिथे मी जायचो त्यांच्याकडे. आले की मला तिकडे त्यांच्याकडे पाठवायचं, आले तिकडे त्यांच्याकडे पाठवायचं. मी नोकरीसाठी त्यावेळेला खूप अडचणीत, नोकरीच्या शोधात होतो मी. तर ते मला सांगितलं की तिकडे अर्ज होऊन त्यांच्याकडे जा. मग त्याप्रमाणे मी त्यांच्याकडे अर्ज होऊन असे त्यांनी मला बसवून ठेवायचे आणि दादांचं बाबांचं हे कार्यच सांगत बसले. त्यानंतर ते मला बँकेत बोलवायचे. मी अर्ज घेऊन बँकेत गेलो होतो, प्रीती संघमध्ये होते. दिवसभर मी बसायचो, त्यांना काम आलं की मला आतमध्ये बसून घ्यायचे आणि फक्त मला दादांचं खातं दाखवलं. आणि माझ्या माहितीप्रमाणे काळे बहीण होते. ते म्हणले की हे खातं मी मेंटेन करते, काका मेंटेन करते. काकाने मला सांगितले नॉन ऑपरेट होऊ नये म्हणून ते मेंटेन करायचे. म्हणून ते वहिनी ते पैसे घालायचे आणि काका पैसे घालायचे. म्हणजे काकाने ते खातं कधीही बंद होऊ दिलं नाही. हा तिथला बँकेतला माझा हा अनुभव आहे. मी अर्ज केला, मला इंटरव्ह्यूला पण त्यांनी गेलं. पण काही दिवसांनी काका तिथले गेले. म्हटलं काका मी तुम्ही नाही तर मी तिथे जाऊन काय करू. ते सह्याद्रीमध्ये मला बोलवून घेतलं त्यांनी. त्यांनी खूप प्रयत्न केले माझ्यासाठी. पण मुख्य काय हे म्हणजे मिसेसला जो काय त्रास होत होता, तो त्रास इतका भयानक होता की आजही त्या गोष्टीचा जर उच्चार केला की ती आठवण काढली, विसरलो मी ते खऱ्या गोष्टी. मला ते विनीत आहे का, मला विनीत तिकडे त्याने मला वैकुंठ भूमीमध्ये जी आठवण करून दिली, त्याचा आभार मानतो. की तो इतका त्रास विचित्र होता की काका, शाळीग्राम काका ह्यांनी तो त्रास काढला. त्याने कधीही तिला असं बाहेर असं तिला हे नाही केलं. तिला बाजूला बसून त्या तसल्या अवस्थेत देखील साधनेला बसून तिला दिलासा दिला, आधार दिला. अडचण तिची होती, मला आतमध्ये घ्यायचं. तो काही कार्य म्हणजे काय माहित नाही. मी काकांना बोललो, शाळेग्राम काकांना बोललो, म्हटलं माझं तुमची अडचण, म्हटलं माझी अडचण, म्हटलं मला बाबांच्या प्रेमाचा अनुभव येतोय मला, पण मला रिस्पॉन्स देता येत नाही. कारण मी शिर्डीला जातो. हे कसं रिस्पॉन्स द्यायचा, मला काय करायचं. ते म्हटले याचा अर्थ म्हणजे माझ्या दैहिक माध्यमात दोष होते त्यामुळे, कारण असेल दैहिक माध्यमात असते. पण त्यांनी मला उपासना दिली. होता मला त्यांनी प्रतिमा दिल्या सगळ्या एकाच वेळेला, एकाच क्षण. त्यानंतर आटपाडीला जाण्याचा माझा योग आला. मी नोकरीच्या नंतर मी सांगलीला होतो. मग त्यांच्यामध्ये कार्यामध्ये भाग घ्यायला लागलो, कामकाजामध्ये भाग घ्यायला लागलो. ते सांगितलं त्याप्रमाणे मग श्रीफळ पूजन हे सगळं होते ना. घोरपडे सर होते, खराडे सर होते, साक्षी द्यायचे सगळे. मग ते सगळंच मी शिकलो त्यांच्या हाताकडे. तामण द्यायला शिकलो. करके काका होते, साने काका होते. आज ते हवे होते साने काका. त्यांना बोलू मानून कदाचित ते जास्त बोलले असते माझ्यापेक्षा. त्यांनी खूप काकांचा सहवास, त्यांनी तो अनुभव राहते. त्यांची आठवण सुद्धा मला या ठिकाणी येते. तर हे सगळंच शिकलो मी त्यांच्याकडे, विशेषतः तामण द्यायला शिकलो. आणि हे सगळं शिकता एकच माझी बदली झाली. माझी काय जायची इच्छा नव्हती आठवडीला. माझी अशी भावना झाली की मला काय शिक्षा दिली की काय किंवा काय. तर ग्रामीण भाग कुठं पहिल्यांदाच आपल्याला मुंबईवरून आलेला माणूस. मी मधुकरकडे गेलो. मधुकरकांनी म्हणून काय मध्येच का आलास, म्हणजे असं काका मला काय घडलं सूट धरलं ते बघितलं. अरे बेस्टच झाले की एक नंबर काम झालं. म्हटलं बॅग घ्यायची आणि चालायला लागलं. आता मला ह्यांनी एकदा सांगून ठेवलं होतं. मला एकदा तिकडे विचारल्यानंतर दुसरीकडे जायचं नाही. एकदा मला मी पळत मधुकाकांना तिकडे काय सांगितलं पळत क्लिअर. मला तेव्हा द्विधा म्हणत होती मधुकाकांच्या बद्दल खूप. आणि त्यांनी आणल्यामुळे मला त्यांची त्या थोडी अटॅचमेंट जवळ होती माझी. ह्यांनी मला मध्ये रस्त्यात गाठलेलं. मला म्हटलं कुठे चालला तुम्ही, म्हटले मी असं मधुकर म्हटलं. म्हणजे इथे काय तुम्हाला सांगितलं का, म्हटलं होय. मग कशाला परत तिथे जाऊन सांगताय, तर तसलं काय करायचं नाही. ते डोक्यात ठेवलं मी. पण आता बदलीसारखा प्रसंग माझ्यावर आला म्हटल्यानंतर मी ते यांनी काय सांगितलं दुसरं मोठ्या काकांना तो म्हटलं काका त्यांच्या पुढे मला जायचं नव्हतं. भेटलं काय म्हटलं असं झालं. म्हटलं चांगलं झालं. ते पण तेच उद्गार काढले आणि तिथं माझं अवसान घडलं आणि मी बॅग उचलली आणि सगळं आठवडे निघून. तुझं काय घडलं काय तिथे घडलं सगळं. आणि म्हणजे माझं जीवन तिथे दादा तिथेच बसते मला. आज सगळेजण म्हणतात तिकडचे आठवडे लोक तुमचे एक फुलवली आमचं जमतं, हे सत्य नाही. सत्य जे माझ्या मागे लोमटे कापण्यासाठी जबरदस्त हे होते. कारण मला आसन पण दिलं होतं. आज इथे मोकळेपणाने बोलतो मी. मधुकाकांसाठी होते. होता उपनयन विधीचा एक विषय आला.
ते उपनयनमध्ये मी त्यांच्या याच्यामध्ये मी भाग घेतला, उदयहवनामध्ये भाग घेतला, मधुकाकांच्या बरोबर घेतला, त्यांच्याबरोबर घेतला. मला कुठेही त्यांनी सगळ्याच्या सहभागी करून घेतलं, माहिती दिली. आणि उपनयनचा प्रसंग होता, मला उपनयनविधी म्हणजे काय माहित नव्हतं. मला म्हणजे मधुकाकांशी बोललोय की तुम्ही ते घेऊन या, काय काय लागतं ते मला त्यांनी लिस्ट दिली, मी ते घेऊन आलो. वयोमानानुसार मी मला वाटतं तेवढा एकटाच मोठा होतो, बाकी सगळे लहान पोरं होते, लहान पोरांचाच बसलो मी. त्यांनी जी काय तिथं ते विधी सांगितले, मग ते जानवं कसं बदलायचं किंवा ते सगळं सगळं मंत्र वगैरे सगळं ते त्यांनी केलं एका सांगते विधिपद्धतीप्रमाणे. मला तो विषय नवीन होता, त्यामुळे मला तो धारण होत गेला विषय होता. त्यांनी जी काय मुलाखत घेतली त्यांनी त्यावेळेला इतकी अप्रतिम मुलाखत होती. आता हे तुम्ही लोक रेकॉर्डिंग करता, व्हिडिओ काढता वगैरे, ते त्यावेळेला जर अशी काही आपल्यापैकी कोणीतरी केलं असतं तर आज आपल्याला एक नवीन विषय आपल्याला अभ्यासाला मिळाला असता. अतिशय उत्तम, अतिशय अप्रतिम मुलाखत आहे ती, मला एवढी भावली. उपनयन विधी हा त्यांनी मला सांगितलं, हा बुद्धीवर होणारा संस्कार आहे. शंकराचा तिसरा डोळा तुम्हाला माहिती आहे का? मला म्हणलं माहिती आहे. ते काय? त्यामुळे भस्म करतो, भस्म करणार तो डोळा, तो ज्ञानचक्षू आहे. या ज्ञानाच्या प्रकारेने अज्ञानाचं भस्म होतं असा त्याचा अर्थ आहे. मला त्यांनी त्यावेळेला ओळखून सांगा, मी खल्लास झालो. म्हणजे हे नयन उपनयन, दोन नयन आणि त्याचा हा उपनयन प्रमुख नयन, हे त्यांनी मला तिथे ओळखून सांगितलं. आणि म्हणजे मौजी बंधन करतात, तुला मला माहिती आहे का? म्हणजे नाही. मौजी बंधन म्हणजे अन्नावर होणारा संस्कार आणि उपनयन विधी म्हणजे बुद्धीवर होणारा संस्कार. बुद्धीची विकसित अवस्था म्हणजे मन, मनाची विकसित अवस्था म्हणजे चित्त, ठाम, आणि चित्ताची अवस्था म्हणजे मानवी जीवन ईश्वरमय होणे. हे असं तिथे त्यांनी मला ओळखून सांगितलं की आजही मला स्पॉन्टेनियसली सगळं ते आठवते. मला म्हणजे तुम्ही घरी या. घरी मी गेलो, घरी गेल्यानंतर तिथे मला तिथे मुलाखत सेपरेटली ऐकवली. बापरे बाप, सांगितलं खरं वाटतं ना सचिन तुला, हे साक्षीभूत आहेत. त्या खोलीमध्ये माझं एक वेगळ्या प्रकारचं विमोचन झालं. ते म्हणजे जात, पंथ याचं विमोचन झालं. ते कसं झालं? मला म्हणले तुम्हाला तुमच्या मनात आलं असेल. म्हणलं काय? की हा विधी फक्त ब्राह्मणांच्या मध्ये होतो. म्हणलं काका माझ्या मनात काय आलं? मी तुमच्याकडे ती मुलाखत बघत होतो, निवडली. ते हसले. तिथला प्रसंग कोणी साक्षीला नाही, फक्त ते साक्षीला. मला म्हणजे हा पुन्हा मला माहित नाही, जानवं विधी विभाग केलं होतं. म्हणजे जानवं विधी हा कोणाकडे होतो माहितीये का? सगळ्या समाजामध्ये होतो. मी फक्त ऐकायचं काम केलं. त्यांनी मला आणून प्लेट बी दिली, पोहे बी दिले, सगळे दिले. तो होत आम्ही त्यावेळेला. आणि मला म्हणले तुमच्या माहितीये का तुम्हाला? म्हणलं काय? म्हणजे देवादेवांच्या मध्ये सुद्धा जानवं घालता तुम्ही पाहिले का? म्हणलं नाही काका. मी नम्रपणे म्हणतो. तोपर्यंत मी त्या अगोदर मुलाखतीने मी निर्माण झाला झालो आणि त्याचं आणखी हे काय काय सांगायला लागलं म्हटलं जवळ लोटांना घातल्यासारखं झालं होतं माझं त्यावर. म्हणलं काका मला माहिती नाही. मला कृष्णाचा फोटो दाखवला. कृष्णाचा फोटो दाखवला, त्याच्यामध्ये जानवं होतं. मी दादाने विनंती करून आलोय की हा प्रसंग जर मला सांगायचा असेल तर माझ्याबद्दल कोणाचा गैरसमज होऊ नये. मी विनंती करून आलो. मला माहिती मला कदाचित बोलायला लागेल, पण तुम्ही सांभाळून घ्या. इथे त्यांनी मला असं सांगितलं, कृष्णाचा जे जानू आहे, कृष्ण कोण होता? म्हणजे देव होता. नाही, कृष्ण देव असेल पण तो क्षत्रिय होता. क्षत्रिय आहे म्हटलं काय? त्यांनी बघा गदा आहे, चक्र चालवलं म्हणजे क्षत्रिय होते. प्रभू रामचंद्राच्या गळ्यात तुम्ही बघितलं का? म्हणलं हो. काय जानू आहे त्यांच्या गळ्यात? म्हटलं त्यावेळेला असं काय आठवलं नाही म्हटलं मला. हा, प्रभू रामचंद्र कोण होते? म्हणले अरे म्हणलं ते धनुर्धारी होते. म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे क्षत्रिय असणार. मी आपलं काय रोटात उत्तर द्यायचं दिलं. पुढे ते काय ते बोलले ना, मला म्हणजे याचा अर्थ काय होतो की क्षत्रिय सुद्धा ते जानवं परिधान करू शकतात. पुढचा आला समाज वैश्य वगैरे हे सगळे करू शकतात. तिथपर्यंत ते न्यायचं आहे. तो धर्म कुठला? सूर्यधर्म ही दीक्षा आहे. पण काका तुम्ही तिथे का बोलला नाही? सगळं आहे तिथे नाही, तिथे जरा वेगळं तुम्हाला सांगत होतं. तिथं बोलायचं म्हटलं सगळं याच्यामध्ये. म्हटलं सगळ्यांनाच ऐकायला मिळालं. मी आपलं ते नेहमीप्रमाणे स्पॉन्टेनियसली उत्स्फूर्तपणे काय आगाऊपणा म्हणतात त्याला, काही जण बेशिस्त म्हणतात, ते आपलं करून मोकळा झालो.
म्हणे म्हणे नाही तसं नाही. कृष्णाचं आडनाव काय होतं मला म्हणजे यादव. म्हणजे यादव म्हणजे कोण? मी म्हणजे क्षत्रिय नाही मराठा. काय म्हटलं प्रभू रामचंद्र म्हटलं नाही आडनाव माहित मला. सूर्यवंशी. सूर्यवंशी कोण होते? कोण? क्षत्रिय होते, मराठा होते. मग आता मला तर दिवस वेगळीच भीती वाटली. आणखी कुठल्या देवाची आडनाव वगैरे पाटील बोलपडे कांबळे असं काय म्हटलं सगळं असं नाही. थोडा गमतीचा विषय आहे. तिथे माझं जाती भेदाचं विमोचन हे पहिलं तिथे झालं त्या काळात. जात पंत साईबाबांच्याकडे काही नाही. आणि त्यानंतर मी आटपाडीला गेलो. आटपाडीला वेळोवेळी ते मला फॉलो करायचे. बँकेतला किस्सा मला त्यांनी सांगितला. ज्याची परवा दिवशी ते लिखाणात अनेकांनी हे सगळं केलं सगळं. पण मी ते लिखाण लिहिताना घोरपडे सर नाही तुमचं नाव घेतो. बाबांच्या समोर विडा ठेवलाय डॉक्टर. विडा ठेवला. माझ्या बुद्धीत नाही येऊन देऊ नका. ते हृदयात नव्हतं तुमच्या. तुम्ही सगळ्यांच्या हृदयात आहेत ना म्हणाला ना. पिढ्या मुंग्यापासून ते सूर्यदेवापर्यंत सगळ्या ठिकाणी तुम्ही व्यापून आहे. तुम्ही केवळ माझे नाही, तुम्ही संजय माणकापुराचे नाही, तुम्ही घोरपडेचे नाही, तुम्ही आमच्या कोणाचे, तुम्ही सगळ्यांचे आहात. आणि त्या अर्थाने आम्ही सगळ्यांच्या एकमेकांच्या आहोत. केवळ त्या अर्थाने. मग जर हे खरं असेल तर तुमच्या हृदयातून तो येऊ. विडा ठेवला, प्रार्थना केली आणि लिहायला बसलो तर फर्स्ट स्ट्रोक मध्ये त्याचं पूर्ण होतं. आता एवढं त्यांच्याबद्दलचं लिहिणं किंवा ती सेवा माझ्याकडनं घडणं हे कालत्रयी शक्य नाही. म्हणजे ते मी स्वतःला बाजूला करतो. आटपाडीला गेलो, त्या लोकांनी मला सांभाळलं. हेच होते नागणे सांभाळल्या लोकांनी, मातीने सांभाळलं मला. ते भेटतो केवळ दादांची कृपा होती म्हणून माझा बॅकिंग होता. असं करता 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 मला काय माहिती हे सगळं कार्य काय आणि काय सगळं घेतं. ते मुलाखत घ्यायला एक म्हणजे सेमिनार झाला पाहिजे. तेव्हा मधुकाकांत ते आले होते. मधुकाकांचा मला वाटतं तो शेवटचा सेमिनार होता. त्यानंतर मधुकाका 3 दिवसांनी. चौथ्या दिवशी मला यांचा फोन आला. अतिशय व्याकुल आणि अतिशय दुःखी होते. आणि म्हणजे मी एकटा होतो. म्हटलं काका तुम्ही एकटे नाही, दादा बाबा सगळे तिथे आहेत आणि एवढे सगळे सेवक आहेत ना. तरी पण मला काय सूचना झाल्या मला म्हणतात. मधुकाकाच्या बद्दल भावला तिथे मला त्यावेळेला ते मला ते टेप रेकॉर्ड वगैरे करता येत नाही. तुमच्यासारखं ते काय आलं का तो फोन केला लगेच टेप करा आणि दाखवा. मला ते याच्यात कुठलं काही मला त्यात जमत नाही मला. आणि चांगले आहे ते काही गोष्टी मी जमत नाही. नाहीतर मी ते तेही ऐकूनच. कारण काय याला काय हे नाही ना, साक्ष काय विश्वास पाहिजे माणसाला ठाम. तर हा तो विश्वास, ती पॉझिटिव्ह एनर्जी ती काका मला नेहमी देते. अनेक गोष्टी ह्या त्यांच्या मनासारख्या असतात. आपण आपल्या मनासारखा विचार करतो की माझ्या मनाप्रमाणे सगळ्या घडवतो. पण दादाच्या गुरुमार्गाची व्याख्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मनासारखं न घडणे म्हणजे गुरुमार्ग. ना ते माझ्या मनासारखं होणार होतं, ना कोणाच्या काकांच्या मनासारखं होणार होतं, ना इथे उपस्थित सेवकांच्या मनासारखं होणार होतं, ना मधुकाकाच्या मनासारखं कोणाच्या मनासारखं होणार होतं. पण ह्याच्यामधला जो एक धागा राहिला, तो धागा म्हणजे प्रेमाचा. तो अतूट होता. काका वेळोवेळी मला फोन करायचे. एकदा तर मी शशिकाकांच्या बरोबर तिथे त्यांच्या घरी आलो आणि काय मी कसं वर्णन करून त्या गोष्टीचं मला काय शब्दाच्या पलीकडचे आहे सगळ्यात. आपल्या खोलीतून ते आले. एखादं बाळ जसं येतं मी गेलो की नेहमी त्यांच्या डोक्यात पायाशी डोकं टेकूनच मी नमस्कार करतो. त्यांनी तरी मला किती जरी मला ते म्हणावं तसं करू नका यावर वगैरे डोकं टेकून माहिती ना. कारण मला माहिती होतं त्या माणसाचं सामर्थ्य काय, माणसाची क्वालिटी काय. एक गुरुरूप असलं दादा आहे की दादा बस. याच्या पलीकडे त्या माणसाला गुणाकार भागाकार वजापैकी बेरीज काही माहिती नाही. संपूर्ण दादा मी बोलतो. आणि त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय कुठले होते? दीपक दादा, यशवंतराव काळे दी ग्रेट, हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते खूप. ते मला त्यांच्या आठवणी सांगायची, यशवंतरावांच्या आठवणी सांगायची, मधुकाकांच्या सांगायची, दादांचे सांगायचे. अनेक किस्से मी दादांचे त्यांच्याकडे आहे. यू आर माय मॅनेजर हा त्यातलं एक आहे किस्सा. हा काय माझ्या मनाने मी लिहिलेलं नाहीये. दादा त्यांना तिकडे बँकेत बोलले होते आणि ते अभिमानाने सांगायचे की दादा मला असे बोलायचे. त्या घरामध्ये ते आले आणि दादा करून मला इतकं पाणी झालं ना मला त्या दिवशी. दादा तुमच्या हृदयात दादाच आहेत.
दादा मला किती मारते आणि यशस्वी का पावते का तुझी काय भाषा वगैरे सांगतात त्यांनी फोन करायचे, कौतुक करायचे लिखाणाचं सगळं या विकसित मध्ये जो पाया रचला ना फाउंडेशन त्या माणसाने आणि अशा अनेक त्यांच्या आठवणी आहेत. हे शब्दाच्या पलीकडे आहेत. मग सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेलाच आहे आणि ते गेलेले नाही. ध्येय रूपाने ते गेले असते पण आजही आपल्या सर्वांच्या मनामध्ये ती साई ज्योत प्रज्वलित करून ते गेलेले आहेत. आणि हा प्रकाश साई ज्योतीचा असाच आसमंतामध्ये प्रभावित होत राहू देत. त्याने आखून दिलेले दादानी त्यांना तो आखून दिलेला मार्ग मधुबाबांनी त्यांना आखून दिलेला मार्ग त्यांनी तो फॉलो केला आणि तो पुढे रथ तो पुढे ते घेऊन गेले. एक हाती एक तंबुनी घेऊन गेले. त्यांना सपोर्ट नव्हता. आम्ही काय हे सगळे नवीनच माणसं काय त्यातनं माहिती काय कोण काय सांगत तसं करायचं आणि अडचणी आमच्या केलेल्या नव्हत्या. डोक्यात अडचणी असायच्या. अडचणी म्हणून ते सेवा करायचं म्हणजे पूजन असेल काय असेल पण त्यांनी मात्र ते सगळ्या गोष्टींना सामावून घेतलं. सगळं हे घेतलं. आज हा जो प्रकाश त्यांनी आपल्याला दिलेला आहे तो प्रकाश आपण सर्वांनी मिळून दादांनी जे शक्तीपीठ स्थापनेच्या वेळेला जो संकल्प केला होता की एकसंघपणे एकजूटपणे आपल्यामध्ये कदाचित मतभेद असतील पण प्रेम शाबूत आहे आपल्या सगळ्यांच्या मध्ये दादांचं ते प्रेम आपल्याला एकत्र आणायला बांधून ठेवूया. दादांचं प्रेम ते कुणीही कुठलाही शक्ती आपल्याला एकमेकांच्या पासून तुटू शकत नाही असं कधी कापू. हा त्यामुळं हा जो प्रकाश आपल्याला ह्या सगळ्यांनी मिळून दिलेला हे सगळे ज्येष्ठ लोक आहेत तिथं तुमचे तर काही नवीन लोक इथे सुद्धा असतील सगळ्यांनी मिळून हा जगन्नाथाचा रथ एकसंघपणे एक दिलाने एक विचाराने पुढे नेण्याचं आपण सगळ्यांनी मिळून कर्तव्य करायचं आहे. हीच खरी त्यांना भावांजली म्हणा श्रद्धांजली म्हणा सुमनांजली म्हणा ही त्यांना अर्पण केल्यासारखं होतं. शुभम मी माझे 2 शब्द संपवतो आणि सद्गुरू चरणी मी ते अर्पण करतो. धन्यवाद. श्री जगद्गुरु साईनाथ महाराज, श्री सद्गुरुनाथ दादा महाराज, श्री पंत महाराज, सर्व नवनाथादी दिव्यपुण्य विभूती, आदरणीय लोमटे काका, सर्वांना विनम्र अभिवादन. आज आपणा सर्वांना तीव्र दुःख होते. आज आपल्या सर्वांचे मातृत्व पितृत्व खूप काय बोलायचंय बोलू शकते आधारवर आपल्या सर्वांचे आदरणीय लोमटे काका देहरूपातून गेलेले असते तरी त्यांचं चैतन्य सूक्ष्म रूप आणि कारण देण्यानं लोक कल्याणाचे कार्य करतच राहणार. आपण आरती म्हणतो फक्त आरती मानण्यासाठी नाहीये. काका संपूर्ण जीवनभर आरतीप्रमाणे जगली. हे लिहिले वाचायचं ते नाही. आपण पण काही शिकायचं. दुःखी
दुःखी कष्टी मानव येतात प्रेमचे द्यासाठी शक्ती प्रवाहित आपणापाशी ज्याची अनेक दुःखी जनास इतरांशी ती मुक्तचे देतात द्विगणित होई आपण गुरुपायी प्रचंड निष्ठा एवढी निष्ठा मी कुठे पाहिजे नाही. एवढं कार्य केलं अहंकार कधी नाही पाहिजे. निवेदनाच्या पुस्तकामध्ये सेवक यांची कार्य कसं असावं अखंड लिहून दिले. प्रत्येक व्यक्ती दादाबाबांच्या शोधात येतो पण तो शोध म्हणजे त्याची अडीअडचणी असते आणि अडीअडचणीने तो इथे येतो. अडीअडचणी निवारण झाल्यानंतर त्याला गुरुमार्ग त्यावेळी जे काय त्याला मार्गदर्शन केलं जातं त्या मार्गदर्शनाप्रमाणे तो आचरण करतो. त्याचं दुःख निवारण झालं, दुःखातून बाजूला पडला, त्याचं चांगलं झालं, कल्याण झालं की मग स्वयंप्रेरणेनं त्या व्यक्तीने त्या माध्यमाने सेवाभावी वृत्तीनं कार्याशी जोडून घ्यायचं असतं. कार्यात आल्यानंतर कार्याशी जोडल्यानंतर लोकहिताचं कार्य त्याच्यामध्ये माझ्यामुळं घडलं किंवा मी सांगितलं होतं किंवा माझ्यामुळे तुझं कल्याण झाले या विचाराने जर तो सेवक राहिला तर ती सेवा होत नाही, तो अहंकार होतो. 50 वर्षापेक्षा जास्त काकांचं कार्य आहे. या जून महिन्याला मध्ये येणाऱ्या मला वाटतं मी 30 वर्ष झालं त्या कार्यात आहे. मधू काका, कमात्या, काळे काकू जिथं असेल तिथून ते काम करायचं. हजारो असंख्य लोकांची निराकरण केली, माध्यम म्हणून राहिले. श्रद्धा आणि निष्ठा आपल्या गुरूंच्यावर ठेवली. स्वतःचा मीपणा माझ्यामुळे तुझं कल्याण झाले हे कधी मी ऐकलं नाही. म्हणून दुःखी कष्टी कोणी आला तर त्याच्यासाठी प्रेमच द्यायचं ही शिकवण त्यांनी भोगली आणि जगाला दिली. ही दिव्यपुण्य विभूतींची आहे. आपण दादांना नाही पाहिलं, काका दादांच्या सानिध्यात होते. त्यांच्या सानिध्यात राहून त्यांनी दादांचं अवलोकन केलं. समाज फक्त एक तत्वासाठी जगतोय. बऱ्याच काही गोष्टी जाणवतात. इथं येणारा फक्त विषय घेऊन येतो, दादा मला यातनं मोकळं करा. पण हे विषय पुढे जीवन जरी संपत आलं तरी आपले विषय संपत नाही. त्याला कुठेतरी लगाम आणि आळा दिला पाहिजे. आज काकांना श्रद्धांजली अर्पण करायची म्हणजे नक्की काय करायचे आपण? आपल्या सेवकांची ही जबाबदारी आहे की जो पाया रचलाय, जो दादानी रचलाय, आपण
आपले मनातले विकल्प त्यात सोडायचे नाहीत. हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे कधीही म्हणायचं नाही. ही आज्ञा आहे, त्यांच्या आज्ञेनं कार्य चाललंय. मला जास्त कळतंय, मी जुना आहे, मी ज्येष्ठ आहे. चूक आहे. काही मंडळींना आता वाटतं त्यांची जबाबदारी आहे, असं नाहीये. एक भाग आहे, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जेव्हा आपण ती जबाबदारी, मधू काका गेल्यानंतर सुद्धा वाटलं होतं काकांना कसं काय, पण त्यांच्यानंतर त्यांनी जबरदस्तपणे ते कार्य पुढे नेलं. आज आता ती जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. तर त्या जबाबदारीला जी रचना करून दिली आपल्याला, ती प्रत्येकाने जर पाळली आणि त्याप्रमाणे आचरण केलं तर जीवनाचं सार्थकता नक्कीच आहे. आम्ही त्या कार्यात आल्यानंतर देव काय असतो हे काहीच माहित नव्हतं. पूजा प्रार्थना कुठलाही याचा लवलेश नव्हता. परंतु जेव्हा इथं प्रथम आलो, हे माझा आज अखेर हेच माझं प्रथम आहे. मी कुठेही जात नाही, कुठेही विचारत नाही, जे काय आहे ते इथं. एक विषय दादाच्या कानावर घालायचा, नाहीतर काका होते त्यावेळी काकांच्या कानावर घालायचं आणि त्याप्रमाणे काम करायचं. द्वैत डोक्यात कधी ठेवायचं, अद्वैतपणे काम करायचं. एकदा सांगितलंय ना की 100% आचरण करायचं, तरच खरा अर्थाने विकास होईल. माझं कल्याण झालं, इतरांचं कल्याण कसं होईल, ही भावना ही डोक्यात ठेवली पाहिजे. गुरु किती प्रेम करतात, गुरुना किती कार्य करायचं आहे, त्याची प्रचिती तुम्हाला अनुभवात येईल. नक्की आता एक रिसेंट अनुभव सांगतो, की तो सुहासिनी साहेबांनी शेअर केला परवाच्या दिवशी. आपल्याकडे हरीश म्हणून एक आहे तासगावचा सेवक, खूप अडचणीत आहे. गेले 2 वर्ष झालं त्याचं निराकरण चालू आहे सगळं. त्या मुलाचं आचरण नव्या सेवकाला लाजवल असं आहे. निष्ठेनं तो करतो, मार्ग मिळत नाही. कामकाजात दादांनी प्रेरणा दिली की सुवासेना बोलवून घ्या आणि त्यांना त्यात लक्ष घालायला सांगा आणि तो विषय त्यांचा पुढे न्यायचा. सुवासेना बोलवून घेतलं, इथं सांगितलं असं असं आहे, तुम्ही लक्ष घालायचं, तुम्ही काम करायचं. ते गेले, ते वकिलांना भेटले, काही लोकांना भेटले आणि म्हणजे तुम्ही ह्याच्या बरोबर राहायचं, तुमची जबाबदारी ही सेवा म्हणून तुम्ही करायचं. आणि त्यांच्या त्या प्रयत्नाला यश आहे. गेले 2-3 वर्ष, तो 10 वर्ष झालं, 15 वर्ष झालं काम करतो. फार बिकट परिस्थिती, पण अडचणी खूप होत्या. पण मागच्याच महिन्यात त्यांचा विषय गतिशील झाला, त्याचे निराकरण बऱ्यापैकी जवळजवळ सगळी संपले. सेवा सर्व त्यांनी केल्या मनापासून. संस्था त्याला सपोर्ट करत नव्हती, कोणी करत नव्हतं. सगळे आता पॉझिटिव्ह झाले आणि सगळ्यांनी सांगितले की आता ह्याचं काम करायचं. आणि ते काम मार्गी लागलं. त्याचा फोन आला मला आणि दुसऱ्या दिवशी मला दादांनी सांगितले की हे सुवासिनीच्यामुळे झाले. मग मी त्यांना फोन करून सांगितलं. तर ते जे म्हणजे काय गुरु कसे करतात, हे माध्यम यूज करतात आणि लोकांचं फक्त तुमच्याकडे काय हवंय, पेशन्स, आणि ते आपल्याकडे पेशन्स नसतं. 100% निष्ठा ठेवा. दादा तुमची श्रद्धा निष्ठा तुम्ही कधीही वाया जाऊन देणार नाही. तुम्ही 1 पट केला असेल कार्यासाठी तर तुम्हाला 100 पट दादा देणार आहे.
काही तुमचं ठेवणार नाही. त्याच्यात तुमची श्रद्धा आणि निष्ठा महत्वाची. जे गुरुनी त्या मंडळींना दिलं, कमाते असतील, काळे काकू आहेत, लोटे काका आहेत, त्यांना जे त्यांनी प्रेम दिलं तेच निरंतर प्रेम त्यांनी आपल्याला दिलं. म्हणून त्या दिवशी जसं कळेल तसं संध्याकाळी 10 वाजेपर्यंत काकांच्या दर्शनासाठी भेटायसाठी असा ओघ लागला होता. हा प्रेमाचा सागर त्या दिवशी भरून आला. सगळे लोक येऊन गेले, ज्यांना जसं जमेल तसं प्रत्येक येऊन प्रत्येक जण इथे येईल. जे खूप लांब होते त्यांनी त्यांच्या भावना तिथून व्यक्त केल्या. तर आज त्यांना आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची, पण काय म्हणून करायची आहे? जी गुरूंची रचना आहे त्यांनी त्यांना दिली, त्यांनी ती पुढे प्रवाहित केली, ती आपल्याला करायची. तिथे एक वाक्य होतं, आणि साठविता ती जवळी फाटून जाईल आपली जोड, विक्रोणी जाता गुरुशक्ती आणि जीवन होई व्यर्थची तुमची. साधना हे बीज आहे. नाथाने त्याला आकार दिला आणि सुफी संतांनी तो साकार केला. गुरुशक्ती प्रवाहित आपणापाशी, तुमच्याजवळ गुरुशक्ती दिली आहे. आणि मी फक्त म्हटलं की ती शक्ती माझ्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी, स्वतःसाठी वापरेल, तर गुरुशक्ती कार्य करत नाही. पण तुम्ही म्हटलं ती शक्ती मी इतरांसाठी वापरणार आहे, तर ती सगळ्यांनीच होती. नाहीतर ती जोडी तुमच्या पदरात दिली शक्ती, तुम्ही त्याचा वापरच काय केली नाही तर ती हटून जाणार, मग तुमचे जीवन व्यर्थ होणार. त्यामुळे प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे, घरातल्या कुटुंबापासून ते समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जेवढं काही देता येईल ते प्रेम द्यायचं. नाही पटलं, यांच्यावर माझ्या खूप वेळा चर्चा व्हायच्या, काही गोष्टी नाही पटल्या बाबासाहेबांच्या, त्या बाजूला करायच्या. नाही यांना पटत, तो विषय बाजूला करायचा, बाकीचे विषय घेऊन पुढे जाऊ. काकांच्या बरोबर आमच्या मीटिंग व्हायच्या. आम्ही गोव्याला, औरंगाबादला, लोटे काका, मधू काका आणि डॉक्टर, मी आणि प्रवीण, त्याला एक सारथ्य दिलं होतं काकांनी, सेवेचा वापर करून घेतला. जिकडे कुठे जायचं असेल तिथं प्रवीण असणार, त्यांच्या दोघांचं तिघांचं नियोजन होणार, तो कार्यक्रम प्रोग्राम करून 2010-11 पासून काकाने हे आम्हाला नेहमी म्हणाले, त्रिकुट आलं, त्रिमूर्ती आलं, काय पण कोणी आम्हाला काय पण म्हणायचं, आणि तिघं बरोबर यायचं, तिघं बरोबर जायचं. नंतर आम्हाला तिघांना पण काकाने असं बाजूला केलं, बाजूला म्हणजे कामाची जबाबदारीला दिली. गुरुवार यांच्याकडे दिला, प्रवीण ते इतर केंद्रावर जाऊन तिकडचं करायला लागले, उपकेंद्रावर. रविवार मला इथं बसवलं आणि प्रवीणला वाहक केला, तिकडे चल इकडे चल तिकडे, म्हणजे सगळ्यांना असं घेऊन ती करत राहिले. आणि इथं यायचे लोक पूर्वी काय बोलावर इथे येऊन कामकाज करायला लागले, काय विषय व्हायला लागले. काकांना म्हणले तिथे काही करता येत आपल्याकडं एवढ्या मोठ्या स्थानावरती, मग हे बंद करा, काय असेल ते इतर वेगळं काही करायचं नाही, आवडत कुठल्या गोष्टीचं नाही. तेव्हापासून ते बंद आहे. कुठेही जगात गेला लक्षात ठेवा तर दादाच पाठवतोय, आणि सगळ्यातनं बाहेर काढणारे दादाच आहे. इथं बसणारा सेवक नाहीये, तो फक्त माध्यम आहे. चहा केला, पिणारा वेगळा आहे, बनवणारा वेगळा आहे. कप हे माध्यम आहे फक्त प्यायसाठी. हे माध्यम फक्त आपण स्वच्छ करून ठेवायचं, त्या माध्यमाला ट्रान्सपरन्सी द्यायची. ती काकाणी दिली. कधी कोणाला म्हणले का तुझं काम झाले मला पार्टी द्यायची, तुझा असा विषय झालाय, तुला गाडी मिळाली, तू 4 दिवस इथं गाडी घेऊन येईल मला फिरवून आण, नाही. कधी म्हणले नाहीत माझ्यामुळे झाले. हे जपायचे आहे का? इथं आपण सेवा करताना काय जपायचंय तर सगळ्यांचं कल्याण होईल हेच आपल्याला पेरायचं.
माझ्यामुळं कल्याण होतोय, तर तो अहंकार आहे. आणि हा अहंकार जर एकदा झाला तर ही सद्गुरूची वाट आहे ती अवघड होईल. आपल्याला वाट स्वतः आपण अवघड नाही करून घ्यायची. करता करविता मी नाही, करता करविता ते आहे, एवढं कायम लक्षात ठेवायचं. तर या गुरुमार्गामध्ये आपले पाय जमिनीवर राहतील. नाहीतर त्याला अहंकाराचा वारा लागला, माझ्यामुळे सगळं होतंय, तर साप चुकीचा येईल तर ते चालणार नाही. महाराज, पंत किंवा वेगवेगळ्या उपाध्या लावायच्या असतील तर इतर तुम्हाला ती कोणतीही उपाधी या गुरुमार्गात मिळणार नाही. तर फक्त सेवक बनूनच राहायचंय. तर त्यासाठी सेवेचा कोणताही अहंकार न ठेवता मनापासून श्रद्धेनं निष्ठेनं दादांना ती समर्पित करा. आणि हे जेव्हा आपण आपल्या आचरणातनं दाखवू त्यावेळी दादांचं कार्य काकांच्या माध्यमातून पुढे आलं, तेच कार्य आता आपल्या माध्यमातून पुढे न्यायचं. आणि ती खरी श्रद्धांजली होणार आहे. दादाच्या जवळ काका जाऊन कधीच पोचले, त्यांनी त्यांचं स्थान बळकट केलं. नित्य भजे अंतरे. परवा जेव्हा मी भेटायला गेलो होतो काकांच्या घरी, तर ते पुण्याला होते. मला फोन आला की आल्यावर इकडे यायचं, मला भेटायचं, भेटून जायचं. तर भेटल्यावर मला म्हणते तुम्ही खूप करताय. मला कसं तरी वाटलं, तुमच्या पुढे आम्ही काहीच नाही, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्ट करताय. आणि त्यांना मी म्हणलं काका तुम्ही काही काळजी करू नका, तिकडचं सगळं व्यवस्थित चालेल, आम्ही सगळं व्यवस्थित सगळे मिळून करतोय. तर काका म्हटले, हा 1-5 मिनिटात. तर काका म्हटले की मी आता तिकडची काही काळजी करत नाही, तुम्ही करताय ना सगळे ओके. म्हणजे त्यांनी तो विषय बाजूला, पण त्यांच्या डोक्यात काय वेगवेगळे विषय होते ते शेवटच्या क्षणापर्यंत. काकांना म्हटलं काका तुम्हाला मी संवेदना देतो. हा द्या संवेदना. आता संवेदना देताना म्हणायला लागले असं करा तसं करा. आता काय द्यायचं ते आम्हाला माहित आहे. तर ते काय म्हटले, श्री सद्गुरुनाथ दादा यन्मा. आता हा मंत्र आहे तो इतरे जनार्थ आहे, तो आपल्या साधनेत आहे, तो निराकरणात नाही, बरोबर आहे. पण ह्यातनं काय आपण बघितलं पाहिजे, दादांच्या बरोबर काकांचं बॉन्डिंग काय होतं ते बघा. जायच्या अगोदरची गोष्ट म्हणजे ते किती दादांना एकरूप झाले होते. म्हणजे अंतर्मुख सारखं त्यांचं दादांच्या ह्याच्यामध्ये ते कनेक्शन प्रचंड तीव्र होत, इतके एकरूप झाले होते. म्हणजे गुरूंच्या पायी आपली निष्ठा किती आहे ते मी याची डोळा याची देह पाहिजे. त्यांच्या सानिध्यातले किती असंख्य अनुभव आहेत. खूप वेळा आम्हाला पण झाडले, डॉक्टरांना आम्हाला अगदी, परंतु त्यातनं आम्हाला काहीतरी बोध मिळाला, ज्ञान मिळालं. म्हणजे जसं एखाद्या वेळा आपण घरातला एखादा मोठा भाऊ छोट्याला झाडतो, तर बाका म्हणतो माझं चुकलं बरं, आता मी दुरुस्ती करतो. तसं ज्ञान अज्ञानानं असो, काही असो, अहंकार असेल किंवा माझा असेल, असं काहीतरी मनात असेल, तर त्या वेळेस त्यांनी मला वाटते 2-3 वेळा तरी झाले की मला बी चुकले की मी बी काही गोष्टी, ते वयानं मोठे आहेत, आपण बी काही गोष्टी थोड्याशा कमी बोलल्या पाहिजे ना. आता आपल्याला बी वाईट जरा कळायला लागल्यासारखं आपण बी बोलायला गेलो की त्या दिवशी गाडीत असं चोपलं आम्हाला काकाने शाब्दिक, तर ते अविस्मरणीय. तर त्यातनं काय मर्यादेनं बोल, नम्रतेत राहा, लय पुढची स्टेप घेऊ नको. मग तो जो धडा आहे तो आपण आज अखेर डोक्यात ठेवा. त्यांना नकार कधी करायचा नाही. काय करायचं असेल तर मग साईडनं तुम्ही परत बोला नंतर, पण ते वाणीतनं आलं की आपण त्याला अडवायचं नाही. हो ठीक आहे, पण नंतर आपण सांगितलं काका असं केलं तर असं होईल, तसं केलं तसं होईल. शेवटी म्हणायचे काय नाही, तुम्ही डॉक्टर या, आपण तिघांनीच फायनल करायचं काय असेल. म्हणजे आमची दोघांची गरज नाही काका, तुम्ही आहे तोपर्यंत तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकायचं. आम्ही आमचं डोकं काही लावणार नाही. आणि खरंच सांगायचं झालं तर आम्ही काहीच डोकं लावत नव्हतो.
सगळं नियोजन काका करून द्यायचे. प्रत्येक गोष्टी, सेमिनार असो काय असो, सगळं 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 इतकं प्रॉपर नियोजन. उद्याचं काम आज, आजचं काम आत्ता, आत्ताचं काम लगेच झालं पाहिजे, हा त्यांचा हा होता कामाचा एक त्यांचा भाग असायचा की ते सोडणार नाही. अलीकडे ह्या 4 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये आमच्याबद्दल ते निश्चिंत झाले की हे करता येतात. नाही तर उद्या येत आहे ना, सकाळी करताय ना, आहे ना. अलीकडे कधी नाही, म्हणजे 4 वर्षामध्ये नाही करणार की त्यांना कळलं. आणि मी त्यांना शब्द दिलाय की तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही धक्का न लागेल याची काळजी घेऊ. की दादांची रचना आहे, याला कुठलेही इजा न पोचेल, म्हणजे आपल्या हातून कुठलेही पातळ प्रमाण न घडेल असं जमिनीला राहून आपण सगळ्यांनी म्हणून ती सेवा करायची. इथं कुठलाही दृष्टिकोन ठेवायचा. जे त्यांनी पेरले ते आपल्या माध्यमातून दिसलं पाहिजे आणि आपल्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी करायचे. नाहीतर हे जीवन व्यर्थ होणार, फुकट जाईल जीवन. त्यामुळं आता एक मात्र नक्की आहे, मुक्ती मोक्ष 100% तुम्हाला. तुम्ही कुठेही गेला तर त्याच नेटवर्क मध्ये जाणार आहे. कुठलं वापरता एअरटेल तर एअरटेल, तसं जिथं आपलं नेटवर्क दादा आहे त्याच नेटवर्क मध्ये जाणार, त्यांच्याच तिथं जाणार आपण. आणि ते तिथं गेल्यावर येस ही बघ तुझी पाठी, दादा चुकलं, तिथं गेल्यावर तुम्ही म्हणणार आहे. म्हणून आता दादांच्याकडे जाताना नम्रतेनं पण दादा तुमचं घेऊन आलो या भावनेनं आपण पुढे काम करायचं. आणि जेव्हा तुम्ही या रचनेनं चालाल, त्या तळमळीनं चालाल, तेव्हा काकांना श्रद्धांजली वाढली जाणार. बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी आहेत की आपण त्या तळमळीनं करत नाही. त्यांनी बऱ्याच वेळा तुम्हाला आठवते का बघा, गुरुप्रसाद 5 नंबर अमुक, आत्मनिवेदन 5 नंबर तमुक. कशासाठी? अभ्यासासाठी नाही, ते माझं नाही, ते त्यांचं आहे, हे तुम्हाला सांगत होते. म्हणजे त्यांनी मी सांगतोय म्हणून न करू नका, हे दादांना अभिप्रेत आहे ते आपल्याला दाखवून द्यायचं. म्हणजे स्वतः कधी घेतलं का, स्वतःवर काही घेतलं नाही, तर ते सगळं गुरूंचरणी वाहिलं आणि गुरूंच्याकडनं जसं आलं तसंच आपल्याला द्यायचं. आणि ते पण पुराव्यानिशी दिलं, तुम्हाला दाखवून दिलं. नाहीतर दुसरा म्हणलं असतं मी म्हणतोय म्हणून करायचं, मी आता मुख्य आहे माझं ऐकायचं, असं नाही. आपण त्यांना एक आदर आणि सन्मान दिला होता की आता तुम्ही म्हणाल तसं कोणतरी पाहिजे की त्याच्या अंदर आपण चाललो. नाहीतर माझं विषय वेगळे, डॉक्टरांची वेगळी, आमच्याची वेगळी, तमक्याची वेगळी, आणि मग काय वेगळी होती. पण मी त्याही गोष्टी पाहिल्या की ज्या मला पाहिजे होत्या, ज्या अभिप्रेत होत्या सगळ्यांसाठी, त्या दादानी तशाच करून दिल्या. कार्यकेंद्र आम्हाला इथंच पाहिजे होतं. 1 महिन्याने त्यांच्याच विचारात बदल केला आणि तिथंच चालू ठेवतो. ही प्रवीणची, डॉक्टरांची आमची भावना होती, काय नाही तिथं ज्या क्षणाला हे आपल्याला म्हणजे काय अडचण निर्माण करतील त्यावेळेस आपला तो विषय असेल. पण नाही, आपल्याला तिथंच. आणि त्यांनी मान्य केलं का कोणी येईल काय नाही. आणि हे सगळं कार्य करताना दुसरी महत्वाची बाजू म्हणजे त्यांच्या कुटुंबियांची, की काका पुढे चालत असताना शैलेंद्र, नंदिनी, काकू यांनी सुद्धा तितक्याच ताकदीनं साथ दिली. त्यांचे सुद्धा आपण सगळे कृतज्ञ आहोत की आज जर त्या कुटुंबियातल्या प्रत्येक सदस्याचं योगदान होतं म्हणून काका हे कार्य पुढे करू शकतो. इथं सुवासी म्हणजे सगळी सेमिनार त्यांच्या ह्याच्यात झाले. पण हे करण्याकरता आबाई सुद्धा त्यावेळी 4 दिवस राजा काढून सेमिनार पार पाडण्यासाठी हातभार लावत होता. म्हणजे या कुटुंबियाचं 100% योगदान होतं म्हणून हे चाललं. आणि आज इथं आपल्या कोरडे काकू आहेत, त्याच्यानंतर रीना आहे, सुगंधी काकू, कोळी, ह्या पुऱ्या फॅमिली आहेत. त्यांनी आपलं कुटुंब सगळं कार्यासाठी कार्यान्वित केलं. चांगली बाब आहे, पण त्यांचाच आदर्श. तर हे सगळं
आपण जबाबदारीनं घ्यायचंय, स्वीकारायचं. आणि हे माझं नाही, वैयक्तिक कोणाचं नाही, हे दादांचं कार्य आहे. आणि हे रचना घालून दिली आहे काकांनी, त्या रचनेनं आपण ते पुढे न्यायचं. आणि त्याला आकार आणि साकार करण्याचं काम तेच करणार आहे, गुरुच करणार आहे. फक्त आपला दृष्टिकोन निकोप असला पाहिजे. त्याच्यात ठेवा देवा, माझा, मीपणा, अहंकार, द्वेष काही नसलं पाहिजे. फक्त काय, प्रेमची ध्यास. आपल्याला सगळ्यांना दादाने शिकवलं प्रेम दे, आपण ते देतो. आणि सगळ्यांच्या अडचणी, सगळ्यांचे प्रश्न गुरुच्या कृपेने नक्की सुटणार आहे. फक्त राहून राहून एकच गोष्ट जाणवते, ती म्हणजे 100% निष्ठा गुरुंच्यावर ठेवत नाही. त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम आहे. आणि 2, जीवन ऐहिक तत्वाशी 100% जोडू नका. 1%ला तुम्ही जोडलं तर जीवनात तुम्हाला परमार्थ कळणार नाही. आणि तुम्ही पारमार्थिक म्हणजे तुमची जी आत्मिक विकास आहे तो होणार. तर तो आपल्याला विकास करायचा असेल तर प्राप्त स्थितीत समाधान मानणं आणि योग्य वेळेस इतरांचं कल्याण कसं होईल, त्यासाठी कशा पद्धतीनं मी काम करेन, त्यासाठी केंद्रावर आलं पाहिजे असं नाही. समाजात खूप लोक आहेत की सड्या हातानं, मोठ्या मनानं दान करतात आणि निरपेक्ष भावनेनं सेवा करतात. तर त्यांची जी उंची आहे, कुठली दैहिक पातळी, ती आपल्यापेक्षा मोठी असते. का? तुम्ही सकाळी साधना करता, आरती करता, टायमिंगला करता, आणि विचार, कृती, आचरण 0. म्हणजे इकडं सत्कर्म करायचं आणि ज्या जोडीला तितकंच पाप कर्म करायचं. मग संध्याकाळी बॅलन्स काय होणार? 0 होणार. वाढणार कसं? कुठेही असू द्या, मदत करा हा भाव ठेवा, मनापासून करा हा भाव ठेवा, गुरुंना सांगून करा, त्याला यश देण्याचं काम करतो. कारण की गुरुंना सगळ्यांची काळजी आहे आणि सगळ्यांचे प्रश्न ते सोडवतात. फक्त आपल्या गतजन्मातल्या कर्मामुळे, वंशकर्म असेल, तुमचं घराण्याचं दोष असतील, इकडे जे ऋणानुबंध आहे, हे ह्याच्यामधली जी काही प्रतिकूलता आहे त्याच्यामुळे तुम्हाला ती मिळत नसते. पण तुम्ही एकदा घेतलेलं नाम आहे ना, ते वाया नाही जाणार, ती तुमची संचित होणार आहे, साठणार आहे. त्यामुळे तुम्ही केलेलं कधी कधी मनात क्षणभर विचार पण येतो, काय करायचंय, करून काहीच होत नाही आमचं, राव ते न केलेलं बरं. ती चूक आहे, ती परिस्थिती आहे. त्या परिस्थितीतनं तुम्ही पुढे कसं जाता हे त्याचं अवलोकन करू का. या जीवनातल्या तुमच्या ह्या डायरेक्ट इनडायरेक्ट भरपूर परीक्षा आहेत, तुम्ही त्यात पात्र व्हायला पाहिजे. ज्यावेळी ही सेवेची जबाबदारी द्यायची होती त्यावेळी लोमटे काकांनी मीटिंग बोलवली, सगळे आम्ही सेवक इथं बसलो होतो, शरद पवार होते, सगळे होते. आणि काकांनी म्हणले आता आपल्याला उपकेंद्र झाले, उपकेंद्रावर भार वाढवायचा आहे आणि मला आता बाहेर जायचे आहे, इथं त्यासाठी एखादा सेवक तयार पाहिजे की तो इथं सांगा कोण कोण तयार आहे, कोण कोण इच्छुक आहेत, कोण कोणते हे करेल, सांगा नाव काय काय. प्रत्येक कोणी कोणी बोलायला लागलं, ह्यानं त्याचं नाव, त्यानं त्याचं नाव आपले सांगायला लागले. मी काय कोणाचं नाव सांगितलं, मी शांत बसून राहिले. मला ते एकच प्रार्थना केली की दादा तुम्हाला जे योग्य वाटतंय ते त्यांच्या माध्यमातून आले ना, तर ती जबाबदारी द्यावी. ज्याच्यावर जबाबदारी दिली, आपल्या उद्या दिली तर ती आपण ती ताकद मागायची त्यांच्याकडून आणि ती करायची. सगळ्यांचा चिवचिवाट ऐकून घेतला, सगळ्यांची बोलणं चर्चा ऐकून घेतली. आता या मोठेपणाचा भाग सांगत नाही, काय विषय झालाय त्यावेळी. आणि काका एकच शब्द बोलले की मला एक नाव सुचले आणि ती व्यक्ती ती जबाबदारी पार पाडली. आणि ते काकांनी माझ्या नावाचे उच्चार ऐकले. मग मी काकांना म्हटलं की मला माहित नाही मी ती तुम्ही दिलेली जबाबदारी कशी करेन, पण मनापासून म्हणजे तुम्ही मला शक्ती द्या किंवा दादा देतील आणि त्याप्रमाणे मी प्रयत्न करेन. पण तुमची आज्ञा आहे, ती आज्ञा मोडायची नाही म्हणून ती मी स्वीकारली. माझी काही इच्छा नव्हती, कारण की मी आज काही मागितलं नाही. आणि प्रत्येक वेळेस काकांनी, मधू काकांनी ते आमच्यावर देऊन टाकले. जेव्हा आम्ही बोलायचो
त्यावेळी आम्ही पोरछा होतो, आम्हाला काय बोलायचं ते बी कळत नव्हतं. तर काकांना म्हणलं, काका बोलू का? अरे बोल, तुला काय बोलायचंय ती, मी तुझ्या पाठीशी. म्हणजे त्यांचा आम्हाला सपोर्ट होता. त्यामुळे आम्ही पण डॉक्टरांना, आम्ही प्रवीण म्हणजे तिथं जाऊन बोलायचं आणि हे आम्हाला घेऊन जायचं. आम्हाला काही कळत पण नव्हतं की इथं नक्की काय विषय आहे. पण आम्ही बसायचो, ते मीटिंग मध्ये काय चर्चा होईल ते ऐकायचो आणि काही जर गोष्टी नाही पटल्या तर आम्ही म्हणायचो आमचं केंद्र हे करील, ही जबाबदारी आम्ही पार पाडू, तुम्ही पण ते डिव्हायडेशन करा, तुम्ही करताय म्हणून स्वतःवर काही घेऊ नका, आम्हाला सांगा, आम्ही करू. अशा पद्धतीने आम्ही सपोर्ट करायचो. पण काय माहित लोमटे काकांना, मधू काकांना, त्यांनी आम्हाला तिघांना कायम जाईल तिकडे आमची वरात न्यायची. चला जायचंय आपल्याला, हे करायचंय ते करायचंय. मग आम्ही पण त्यांच्या बरोबर जायचो आणि ते काय सांगतील ते फॉलो करायचं. गोव्यावरनं येताना तर आमची खेचाखेची चालली होती की माझ्या गाडीत काका होते, मला लोमटे काका होते, मला मधू काकांना माझ्या गाडीत खेचून आणायचं होतं. कारण की प्रवास गोवा ते कराड करायचा होता. प्रवीण एका गाडीत, मी एका गाडीत. तर मी मधू काकांना माझ्या गाडीत खेचून आणण्यात यश मिळवलं. शनी डॉक्टरांनी लोमटे काकांना त्यांच्या गाडीत नेण्यात यश मिळालं. तिथे मी त्यांना घेऊन गेले आणि आमच्या गाडीत आम्ही दोघं आणि त्यांच्या गाडीत ती तिघं. रात्रभर आमचा प्रवास चालू होता. मधू काकांनी खूप काय काय गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट त्यातली सांगतो की जेव्हा दादा होते त्यावेळी ते सेमिनार चालू होतं आणि त्या सेमिनार मध्ये दादांना हे आलं, संचार आला आणि त्यांनी मधू काकांना जवळ घेऊन मिटिंग मारलं आणि म्हटले की आता तुम्ही आम्हाला सांभाळायचं आहे. पण त्या गोष्टीचा जो अवडंब आहे ते मधू काकांनी कधीच केला नाही. त्यांनी फक्त कार्यच केलं आणि सिस्टीमने केलं आणि तीच सिस्टीम आम्ही जगतो. त्या काळी काकूना इकडे यायला जमायचं नाही, पण सेवा झाली लोकांना की तिकडे बोलवून म्हणायचं 4 घास खाऊन जा. आम्ही म्हणायचो आम्ही इथं जाणार आहे, आम्हाला काही नको. नाही म्हणले, तुम्ही 5 मिनिटं 2च घास खाऊन जा. पण ते प्रेम होतं त्यांचं. सेवक थांबतेच 1-1, 2-2 वाजतात, घरी जायला 4 वाजतात, 3 वाजतात. म्हणजे तिथं राहून पण त्या सेवा करायच्या आणि कमात्या आणि त्या काळे काकूनी प्रत्येक सेमिनारला जे भोजन आहे ना त्याची व्यवस्था त्या दोघी मिळून करायच्या आणि सगळ्यांना तृप्त करायच्या. सगळ्या आवडीनं ते आस्वाद घ्यायचे. म्हणजे त्या अन्नपूर्णा होत्या खऱ्या अर्थानं. आणि बघा त्यासाठी काय इथं येऊनच तांबणं दिली पाहिजे, जी सेवा केलं सेवा होती असं नाही. कारण की त्यांनी पाहिलं होतं या सगळ्यांच्यात ताण आहे. त्या काळे काकूना तर अशा याच्यात म्हटलं होतं प्रत्येकानं आपापल्या आवडीची एखादी आरती म्हणून दाखवा. तर काळे काकूने तुझे नाही मायबाप तुम्ही संत माझे घ्यावी चरण सेवा. म्हणजे त्यांची काय दिसलं त्याच्यातनं, गुरुपायी किती निष्ठा प्रेम आहे. गुरु आपण माऊली म्हणतो का, तर आईचं पण प्रेम आहे आणि बापाचं पण प्रेम आहे. सगळं प्रेम आहे, निस्वार्थ प्रेम आहे. अपेक्षापूर्ण काहीच नसते म्हणून त्यांना आपण माऊली म्हणतो. तेच प्रेम काकांच्याकडे आले, तेच प्रेम त्यांनी सगळ्यांना दिलं. असं आहे का कुणाला दिलं नाही, भेदभाव केला का, ही माझ्या जवळची आहे, हे माझ्या लांबचे आहे, बापू कधीतरी येत आहे, नाही. तेवढ्याच आत्मीयतेनं तेवढ्याच प्रेमाने त्या ह्याच्यासाठी तर किती त्यांनी प्रयत्न म्हणजे त्यांचे चालू होते. बापूच्या मुलासाठी, राजूसाठी. म्हणजे इथं असले तर आले नाहीत, मला सारखी गाठ पडली म्हणजे आले नाही. मीच माझं तागादा लावायचो बापूला. ही काकाने खूप आठवण काढली, राजूला बोलवा. म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत त्यांची ही बॉन्डिंग होतं, प्रेम होतं, स्नेह होता, आदरतिथ्य होतं. दुसरी गोष्ट कुणी घरी गेलं तर त्यांना मोकळं कधी ते फॅमिली पाठवत नाही. काहीतरी पण पेढा तर तुम्हाला तिथं देणार, खायला पाणी देणार, हे प्रेम होतं. नाहीतर काकाने प्रेमानं बोलवायचं, काकूने रागाने, असं कधी आपण पाहिलं. कारण की जेवढं काकाने प्रेम केलं लोकांच्यावर तेवढंच काकूने पण प्रेम केलं. आणि तेवढी प्रेमाची माया त्या कुटुंबियाने त्या सगळ्या भक्तांना दिली आपल्या. आणि हा मार्ग, हा ट्रॅक
असा त्यांनी भक्कम केला, त्याचा पाया भक्कम राखला. आज आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की तो पाया आपण आहे तोपर्यंत घालू द्यायचा. मी तर माझ्या 5 वर्षाच्या ह्या काळामध्ये मी एक अनुभव घेतल्यामुळं मी माझं डेफिनेट सगळं इकडे केलेलं आहे. मला आता मी काहीही विचार करत नाही, फक्त मला तर फक्त हे कार्यच करायचं आहे. मी माझं प्राधान्य पहिलं कार्याला आहे, 2 कुटुंबाला आहे, 3 व्यवसाय. तो झाला होईल ते होईल, राहील तो राहील. तो 3ऱ्या नंबरला टाकलाय. 1 नंबरला कार्य आहे, 2 नंबर कुटुंब आहे, 3 नंबर ते एवढंच आहे. आणि 4 वर्षात त्या सगळ्या जबाबदारीत मोकळा झालो की आहे आपण सगळे मिळून करूया आपण. म्हणजे ती प्रेरणा ती ताकद आपल्याला गुरु नक्की देतील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण सगळेजण पुढे जाऊया. आणि तेव्हाच काकांना ती नक्कीच हे श्रद्धांजली अर्पित होईल की त्यांनी रचलेला पाया माझ्या सेवकांनी भक्त भाविकांनी पुढे नेला. आणि ही जबाबदारी ही एकट्याची नसून तुमच्या आमच्या सगळ्यांची आहे. आणि ती मी दादांना तुमच्या सर्वांच्या वतीने आज म्हणतो की हे आम्ही सर्वजण करू, आम्हाला फक्त ताकद द्या आणि आम्ही पुढे चालू राहू. तर ही खऱ्या अर्थानं श्रद्धांजली होईल. निरोप आलेला आहे. तर माझं आता जे काही मनोगत मी व्यक्त केलं तुम्ही आपण ऐकून घेतलं, धन्यवाद. आणि यानंतर आपण 2 मिनिटं सगळ्यांनी जागेवर उभं राहूया आणि 2 मिनिटं स्तब्ध राहूया म्हणजे काकांना आपण